मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजिरी आता बाहेर चाललेली असते. रिक्षाची वाट पाहत बाहेरच उभी असते. त्यावेळी आता तिला अचानक नर्सचा फोन येतो. तेव्हा मंजिरी विचारते की त्यांना शुद्ध आली का. मग आता तिकडून तिला समजतं की नाही. मग आता ती म्हणते, राया हे कधी शुद्धीवर येणार काय माहीत. तेव्हा ती आता नर्सला सांगते, उद्या मी हॉस्पिटलमध्ये येते. तेव्हा ठीक आहे असं आता नर्स म्हणून फोन ठेवते. काही वेळानंतर आता ती लगेच रिक्षात बसते आणि प्रवीण शेटकडे जायला निघते. तेव्हा रायाचा मित्र लगेच रायाला कॉल करून सांगतो की ती मुलगी रिक्षात बसून कुठेतरी गेली आहे. मग आता राया म्हणतो, तुम्ही काय करताय, तिचा पाठलाग करा. तेव्हा ठीक आहे असं राया भाऊ म्हणून तो सुद्धा फोन ठेवतो. इकडे मंजिरी आता प्रवीण शेटकडे येते. तेव्हा तो म्हणतो, या या फेट्याचे मानकरी या या. मग आता तुम्हाला चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, थंड ही घेणार का असं वात्रटपणाने तो बोलतो. तेव्हा तिला खूप राग येतो. ती म्हणते, काही नको, थेट मुद्द्याचंच बोलूयात. मग म्हणतो की ठीक आहे मुद्द्याचंच बोलू आपण. तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांसारखं फक्त आश्वासन द्यायला आलात की रक्कमसुद्धा घेऊन आलात असं तिला तो विचारतो. ती म्हणते, मी पैसे घेऊन आली असं म्हणून ती 80,000 रुपये त्याच्याकडे देते आणि म्हणते आता व्यवहार कंप्लीट झालाय. मग आता तो लगेच ते पैसे मोजून घेतो आणि म्हणतो, बरोबर 80,000 रुपये आहेत. तेव्हा मंजिरी म्हणते, आता सर्व पैसे चुकते केले आहेत, तुम्ही एखादी रिसीट वगैरे द्या. मग आता तो लगेच एक नोटबुक तिच्यासमोर ठेवत त्याच्यावर तिला सही करायला सांगतो. ती आता सही करणार असते पण तिचं लक्ष आता काय लिहिलं आहे त्याच्याकडे जातं. तेव्हा ती म्हणते, हे काय, मी सगळे पैसे चुकते केले आहेत तरीही तुम्ही अजूनही मुद्दल तशीच ठेवली असं का. 80,000 रुपये मुद्दल होती ना आणि ती आता मी दिली आहे. त्यावेळी तो म्हणतो, तसं नाही आहे, तुझ्या बापाचा आणि माझा व्यवहार असा होता की मी जेवढे पैसे देईल त्याच्या डबल पैसे त्याने मला द्यायचे. तेव्हा आता मंजिरीला खूप मोठा धक्का बसतो. ती आता जाब विचारत असते. त्यावेळी तो काही बोलू देत नाही. म्हणतो की घरी येऊ का. तेव्हा ती म्हणते, अजिबात घरी येऊ नका, मी पै ना पै माझ्या नानांची फेडेन. तेव्हा तो म्हणतो, ज्याच्या हातात नोटा त्याचा रिस्पेक्ट मोठा असं म्हणून तो आता तिला जायला सांगतो. आता मंजिरी तिथून जाते आणि बाहेर रिक्षाची वाट पाहत उभी असते. कारण खूप उशीर सुद्धा तिला घरी जाण्यासाठी आता झालेला असतो. त्याच वेळी आता तेथे राया रिक्षा घेऊन येतो आणि म्हणतो, माझ्याच रिक्षात तुला बसावं लागेल. ती म्हणते, अजिबात नाही असं म्हणून ती रिक्षाला आवाज देते. तेवढ्यातच एक रिक्षा तिच्या मदतीसाठी तेथे येते खरं, परंतु आता राया रागातच त्याला म्हणतो, हाडखिळखिळी करू का तुझी. तो रिक्षावाला धूम ठोकत तेथून जातो. मग आता मंजिरी आणि राया एकटेच तेथे थांबतात. मंजिरी म्हणते, ही काही जबरदस्ती आहे का. तो म्हणतो, आज घरी तू जाणार ना तर माझ्याच रिक्षातून असं म्हणून तो तिला खूप बोलतो. ती म्हणते, नाही. तेवढ्यातच आता फोर व्हीलर गाडीमधून एक बॉल आता रायाच्या पायाजवळ येऊन पडतो. तेव्हा कुणाला माज आलाय का जास्त असं राया रागातच म्हणतो, मला आलाय असं म्हणून जय आता तिथून एंट्री करतो. आता जयची एंट्री होताच मंजिरी त्याच्याकडे पाहतच राहते. तो खरं तर आता तेथे तिच्या मदतीसाठीच आलेला असतो. मग आता राया म्हणतो की तुझं चाललंय काय, तू निघ इथून, दोघांमध्ये तिसऱ्याने पडायचं नसतं. मग आता मॅडम तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का असं आता जय विचारतो. तेव्हा मंजिरी काही बोलत नाही. तेव्हा राया म्हणतो, निघ अगोदर इथून. दुसरीकडे नाना आणि जीजी हे दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात. 10 वाजून गेले तरीही अजून पोरीचा तपास नाही असं नाना म्हणतात आणि प्रवीण शेठच्या इथे तर काही झालं नसेल ना असं विचारतात. जीजी आता खूपच घाबरते आणि म्हणते, अहो नाही तसं नाही काही, कारण जेव्हा प्रवीण शेठच्या इथून ती निघाली होती तेव्हा तिने तसं कॉल करून आम्हाला सांगितलं होतं आणि ह्या कार्ट्याला म्हटलं की जा तिच्या सोबतीला, तर मोबाईल मिळणार नाही म्हणून ते फुगून बसलाय. हा काय करायचं तुम्हीच सांगा ना आता असं म्हणून ते दोघेही आता तिला शोधायला बाहेर जायचं का असं विचार करतात. इकडे आता जय म्हणतो, हे बघ, एखाद्या स्त्रीच्या अंगाला हात लावायचा नाही किंवा स्त्रीवर कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करायची नाही, हे तू शिकला नाहीस का. मग आता पंढरपुरात आल्यानंतर रायाच्या नादी लागायचं नाही, हे तू शिकला नाहीस का असं राया देखील रागातच म्हणतो. त्याचवेळी आता पोलिसांच्या गाडीचा आवाज येऊ लागतो. रायाचे सर्व मित्र आता तेथे येत म्हणतात, राया दादा चल, अगोदरच सकाळी अण्णा खूप भडकले आहेत आणि त्यातल्या त्यात हे पोलीस तुला घेऊन जातील, काही गडबड झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे तू चल प्लीज. मग आता राया म्हणतो, नाही येणार. तेव्हा आता त्याचा मित्र म्हणतो की त्या अण्णाला तरी घाबर. हा राया जरा शांत होतो आणि रागातच आता जयला म्हणतो की एक गोष्ट डोक्यात नीट घालून ठेवायची, विजेची तार
पेटता अंगार आणि रायाचा वार हा कधीही होऊ शकतो आणि कधीच कुणाला सोडत नाही, तुझा हिशोब तर होणारच, असं तो मंजिरीला म्हणतो आणि तेथून जातो. आता राया हा तेथून गेल्यानंतर मंजिरी तेथे उभी राहते आणि रिक्षाची वाट पाहत असते. तेव्हा जय म्हणतो, तुम्ही रिक्षाची वाट पाहताय ना, मी आता तुम्हाला घरी सोडतो. मंजिरी म्हणते, नाही, माझं घर इथे जवळच आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज येऊ नका माझ्या मदतीला. आता मदत केली ती खूप झाली. त्यावेळी तो म्हणतो, नाही, आता मी ऐकणार नाही, तुम्ही एकटे आहात, चला माझ्याबरोबर. आता मंजिरीचाही नाईलाज होतो. दुसरीकडे आता जिजी आणि नाना हे दोघेही बाहेर जाणार असतात. तेव्हा नाना म्हणतात, तू नको येऊस ग. ती म्हणते, अहो थांबा ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग आता नाना म्हणतात, तुला म्हटलंय ना, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना अजिबात मध्ये आडकाठी आणायची नाही किंवा टोकायचं नाही. तेव्हा जिजी म्हणते की अहो मला एकच गोष्ट सांगायची, आपली मंजिरी जर तुम्हाला कुठे भेटली तर मला लगेच फोन करून कळवा. त्यावेळी ठीक आहे असं नाना म्हणतात. आणि ही काही सांगायची गोष्ट आहे का? मंजिरी आता आतमध्ये आल्यानंतर ती मागे पाहत असते, कारण जय पाठीमागे उभा असतो. त्याचवेळी आता मंजिरी म्हणते, अहो या ना आतमध्ये. मग आता कोण आहे असं नानाजीजी विचारू लागतात. ते मी तुम्हाला सांगितलं ना, मला रिक्षा भेटत नव्हती, त्यामुळे यांनी मला मदत केली. जय आता आतमध्ये येतो आणि नमस्कार करतो. तेव्हा आता ये ना मुला, आतमध्ये ये, बरं झालं बाळा, तू रायाच्या रूपातच आला माझ्या मंजिरीला मदत करण्यासाठी, असं नाना म्हणतात. तेव्हा आता जिजी म्हणते, चल ना बाळा, आतमध्ये थोडा चहा तरी घेऊन जा. मग आता जय म्हणतो, नको, कारण उद्या सकाळी लवकर कामावर जायचे, आता झोपायला हवं. त्यावेळी आता मंजिरी म्हणते, हो जिजी एवढा आग्रह करते, नाना एवढा आग्रह करतायत, तर चला. मग आता तो म्हणतो, ठीक आहे, चला आतमध्ये. तर दुसरीकडे आता राया हा खूपच चिडलेला असतो. तो म्हणतो, या मिस फायरला अजिबात सुट्टी नाही. मग त्याचे मित्र म्हणतात, सुट्टीचं जाऊ द्यात, परंतु अण्णा इकडे फोन उचलत नाही त्याचं. तेव्हा राया म्हणतो, हो ना, अण्णाही फोन उचलत नाही आहे, तो खूप चिडलाय आपल्यावर, पण सकाळी जाऊन मी त्याला अगोदर भेटणारच आहे. या मिस फायरचं काय करायचं ना, ते सुद्धा आता मला कळालं आहे. उद्या हप्ता वसुलीसाठी तुम्ही जायचं, मी काही हप्ता वसुलीला येणार नाही, अगोदर मिस फायरचा बदला घ्यायचा, असं रागातच आता राया म्हणतो. तर इकडे आता जय हा घरात बसलेला असतो. तेव्हा जिजी त्याच्यावर प्रश्नांचा भाडीमारच करते की तू कुठे राहतो, तुझं गाव काय, तुझं नाव काय. तेव्हा तो आता सगळी माहिती सांगू लागतो की माझं नाव जय घोरपडे, मी मूळचा पुण्याचा आहे. तेव्हा जिजी म्हणते, हो ना, तुझ्या भाषेवरून समजलंच की तू इकडला नाही आहे म्हणून. मग आता तू इकडे कशासाठी आलास बाळा, असं जिजी विचारते. तेव्हा तो म्हणतो, काही नाही, माझी सरकारी नोकरी आहे ना, म्हणून यावं लागलं इकडे. तेव्हा जिजी पुन्हा विचारते, लग्नाचं वय झालंय, आता लग्न झालं का मग तुझं? तेव्हा तो म्हणतो, नाही, पण घरच्यांची तयारी सुरू आहे. हा, जिजी म्हणते, वा, बरं झालं, घरच्यांची तयारी सुरूच आहे. तेव्हा नाना म्हणतात, अगं किती प्रश्न विचारते, त्याला राग येईल ना अशाने. तेव्हा जिजी म्हणते, हो, आपल्या लेकासारखाच आहे, कसला राग येतोय त्याला. इकडे मंजिरी ही चहा बनवण्यासाठी आतमध्ये आलेली असते, परंतु तिला समजतं की दूधच नाही आहे. काय करावं हा तिला प्रश्न पडतो. तेवढ्यातच शशिकला मागे येऊन उभी राहते आणि म्हणते, आता हिची गंमतच करते. तर मंजिरी म्हणते, काकूच्या फ्रीजमध्ये नक्कीच असेल दूध, आता काकूला जाऊन विचारून येते. पण काकू आता मागेच उभी असते. शशिकलाला ती विचारते, घेऊ का काकू थोडं दूध? तेव्हा, हो घे ना, पण मी तुला फुकटचं दूध देणार नाही आहे, असं आता मंजिरीला ती सारखी म्हणते. तेव्हा, मग तुला काय हवंय तू सांग ना, अगं थोडं वाटीवरच पाहिजे. तरीही आता अजिबात ती ऐकायला तयार नसते. ती म्हणते की त्याचं भाडं लागेल, कारण माझ्या सोफ्यावर तुझी जिजी, नाना आणि तो तुझा पाहुणा बसले आहेत. आणि का गं त्याची एवढी खातरदारी का चालली आहे? ती म्हणते, तो भला माणूस आहे, त्याने मदत केली मला. मग आता असा कोण भला माणूस आहे, असं आता शशिकला विचारते. पण मंजिरी काही सांगत नाही. दूध घेऊ का असं विचारते. तेव्हा, दुधाचं अगोदर भाडं दे आणि ते सोफ्यावर बसले त्याचं पण भाडं दे, असं सारखं शशिकला म्हणू लागते आणि तिच्याकडून 550 रुपये मागते. त्याशिवाय तुला दूधसुद्धा देणार नाही, नाहीतर बाहेर जाऊन गोंधळ घालेन. मग आता उगीच त्याच्यासमोर तमाशा नको म्हणून मंजिरी म्हणते, घेऊन येते मी 550 रुपये. तेव्हा, ठीक आहे, असं शशिकला म्हणते. मंजिरी तेथून गेल्यानंतर हा भला माणूस नक्की कोण आहे, पंढरपुरामध्ये नवीनच दिसतोय, याची कुंडली काढायला
असं आता शशिकला म्हणते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मंजिरी हॉस्पिटलमध्ये जाते आणि डॉक्टरांना विचारते काय झालं, त्या शुद्धीवर आल्यात का, तेव्हा योग्य वेळी उपचार करायला हवेत, त्यासाठी तुम्हाला 25,000 रुपये भरावे लागतील असं मंजिरीला सांगण्यात येतं. त्यावेळी मंजिरी खूपच घाबरते. त्यानंतर राय तेथे तो 25,000 रुपये डोनेशन देऊन जातो. त्यानंतर काही वेळातच मंजिरीला डॉक्टरांचा फोन येतो आणि 25,000 रुपये ॲडव्हान्स भरल्याचं तिला समजतं. त्यामुळे मंजिरी डॉक्टरांचे आभार मानते आणि कोण होता तो भला माणूस असं विचारते. तेव्हा अजूनही ते बाहेरच असतील असं मंजिरीला डॉक्टर म्हणतात. मंजिरी आता बाहेर जाते आणि रायाला जाऊन धडकते. दोघेही एकमेकांकडे रागात पाहतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.